नमस्कार. होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवत आहे पंचामृत केक. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं साहित्य आहे. कपाच्या मापाने जर का घेतलं तर अर्धा कप दूध आहे, तसेच अर्धा कप पेटी साखर. इथे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त आपण करू शकतो. त्यासोबत पाव कप मध, पाव कप तूप आणि अर्धा कप इथे घेतलेला आहे दही. तर हे दही एकदम फ्रेश आहे, अजिबात आंबट घ्यायचं नाही आणि एकदम ताजं दही घ्यायचं आहे, त्याशिवाय आपल्या केकला छान अशी चव येणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता, जे इथे आपण पंचामृतला 5 पदार्थ वापरले जातात तेच इथे 5 पदार्थ आपण घेतलेले आहेत. आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी एकजीव झालं पाहिजे. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं फेटून घ्यायचं आहे. दूध, दही, मध जे काही पदार्थ घातलेले आहेत ते पूर्णपणे एकजीव झाले पाहिजेत. आणि आता यानंतर आपण यामध्ये घातलेला आहे 1 कप रवा. तर इथे आपण बारीक रवा वापरणार आहे. आणि जर का तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा. आणि आता हा रवा या पंचामृतमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. ही रवा भिजवण्याची प्रोसेस मी साधारण 5 मिनिट केली होती. मी एकसारखं हा रवा भिजवून घेतला होता. तरीसुद्धा त्यानंतर आपण हा 15 मिनिट व्यवस्थित मुरायला ठेवला होता. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की इथे आपल्या लक्षात येणार नाही की हा रवा आहे. एकदम पिठासारखा एकदम मऊसूत झालेला आहे. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर. तसेच यामध्ये घालणार आहे आपण ड्रायफ्रूट्स. आपल्या आवडीनुसार आपण इथे घालू शकतो. मी इथे बदाम घातलेले आहेत. मी यामध्ये थोडेसे मिक्स करतानाच घातलेले आहेत आणि नंतर वरून थोडेसे घालणार आहे. त्यानंतर हे मिश्रण एकसारखं फेटून घ्यायचं आहे. यानंतर सुद्धा मी 5 मिनिट व्यवस्थित मिश्रण फेटून घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिश्रण फेटत असताना ते एकसारखं एका बाजूनीच फेटायचं आहे. सर्व एकसारखं मिक्स करायचं नाही. आणि इथे आता आपलं मिश्रण फेटत असताना थोडंसं ते घट्टसर झालेलं आहे. त्यामुळे आपण यामध्ये फक्त 1 ते 1.5 चमचा किंवा लागेल तसं थोडं करूनच दूध घालायचं आहे. एका वेळेला जास्त दूध घालायचं नाही, नाहीतर मिश्रण जास्त आपलं पातळ होतं आणि आपला केक फुलून येत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे जास्त पातळ किंवा जास्त दाटसर असं नाही, मीडियम टाईपची कन्सिस्टन्सी आहे. आणि आता हे आपलं मिश्रण आहे ते केक टीनमध्ये घालायला तयार झालेलं आहे. तर त्यासाठी इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि कुकरच्या डब्याला मी सर्व बाजूनी सुरुवातीला तूप लावून घेतलेलं आहे. आता इथे आपण केक टीनसुद्धा वापरू शकतो, परंतु इथे कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा आपला केक छान असा फुलून येणार आहे. सर्व मिश्रण यामध्ये घातल्यानंतर डबा छान असा टॅप करून घ्यायचा आहे. त्यामध्ये जे बबल तयार झालेले असतात ते सर्व एकसारखे झाले पाहिजेत. आणि यावरून आपण घालणार आहे बदामचे काप. आणि हे सर्व ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं. आता यानंतर आपला केक टीनचा डबा तयार झालेला आहे. आता इथे गॅसवरती आपण एक पातेलं गरम करायला ठेवलेलं होतं, तर ते मी हाय फ्लेमवरती साधारण 10 मिनिट व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे. आता हा डब्बा आपण या पातेल्यामध्ये ठेवणार आहे आणि त्यावरती आपण घट्टसर असं झाकण लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅस हा हाय फ्लेमवरती आपण 10 मिनिट तसाच शिजू देणार आहे आणि 10 मिनिटानंतर गॅस फ्लेम हा मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहे. असं करत आपण साधारण 40 ते 45 मिनिट हा केक बेक करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता 40 मिनिटानंतर इथे आपला केक बेक झालेला आहे आणि तो व्यवस्थित शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी मी इथे सुरी घातलेली आहे आणि सुरी एकदम क्लीन अशी निघालेली आहे. तर आपला केक तयार झालेला आहे. तर मंडळी, हा केक आता पूर्णपणे थंड झाला की आपण याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपला केक हा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता की मस्त असा स्पॉन्जी केक आपला तयार झालेला आहे. खायलासुद्धा एकदम भन्नाट लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा केक आहे तो 7 ते 8 दिवस असाच टिकून राहतो. त्यामुळे आपण हा प्रवासामध्ये कुठेही घेऊन जाऊ शकतो. आणि जर का आपल्या घरात लहान मुलं असतील त्यांच्यासाठी मधल्या वेळेचा खाव हा एकदम छान आहे आणि एकदम पौष्टिकसुद्धा आहे. तर मंडळी, नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडलेली आहे की नाही. चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.